ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण जो फिजिकल डिस्टन्सिंगचा एक शो करतोय ज्याला आपण दूरचित्रवाणी असं नाव दिलेलं आहे, तर आता आपण रत्नागिरीमध्ये जातोय. श्री उदय लोध सर आहेत आपल्याबरोबर, जे जो पेट्रोल आणि डिझेल असोसिएशन आहे त्याचे अध्यक्ष आहेत. बट त्यांच्याकडे जायच्या आधी बॅकस्टेज नावाचं मॉन्टिंग सिंग अहलुवालिया यांचं एक पुस्तक आहे, अहलुवालिया. सो 1984 ते 1991 ह्या दरम्यानचा कालखंड बॅकस्टेजमध्ये त्यांनी फार छान पद्धतीनं रेखाटलाय. जस्ट लॉन्च्ड आणि युएस मध्ये आणि भारतामध्ये त्या पुस्तकाची मधल्या काळामध्ये खूप चर्चा झाली. ती चर्चा झाली आहे अशा अर्थाने लोध साहेब की ज्याला स्ट्रक्चरल इकॉनॉमिकल रिफॉर्म्स म्हणतात, ते रिफॉर्म करण्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे प्रॉमिसिंग प्राईम मिनिस्टर होते राजीव गांधी, त्यांनाही अपयश आलं. त्यानंतर त्यांच्यावरती आरोप करून जे सत्तेवरती आलेले होते ते व्हीपी सिंह, त्यांनाही अपयश आलं. नंतर मग चंद्रशेखरांचा कालखंड तर फार छोटासा होता आणि बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस आपण ज्याला म्हणतो, जे 1991 साली आलं आणि मग आपण स्ट्रक्चरल रिफॉर्म करायला घेतले. सो आता मी ही सगळी गोष्ट का सांगितली, तर मधल्या काळामध्ये ज्यांच्याकडनं खूप आपल्याला अपेक्षा होती की जे स्ट्रक्चरल रिफॉर्मचा सेकंड पार्ट आणतील आणि ज्यांना खूप मॅसिव्ह मॅन्डेट आहे आणि जे काहीही करू शकतात असा सगळ्या भारताला विश्वास होता, त्या नरेंद्र मोदींनी एक जीएसटीची अंमलबजावणी सोडलं तर फार काही केलेलं नाही असं आता भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि जागतिक अर्थपटलावरचे शास्त्रज्ञ पण म्हणतात. पण हे सगळं घडत असताना एक मात्र त्यांनी केलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती डिझेल आणि पेट्रोलचे म्हणजे क्रूड ऑइलचे जे रेट एक्सचेंज होतात त्याला त्यांनी कनेक्ट केलं. इफ आय एम राईट, ही खरं म्हणजे सुरुवात वाजपेयी यांच्या कालखंडापासून सुरुवात झाली होती. ग्रॅज्युअली त्याला नरेंद्र मोदी यांच्या कालखंडामध्ये प्रत्यक्षात रूप सत्यात ते आलं. आणि मी ज्या ज्या पद्धतीनं इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो तर प्रत्येक वेळेला मला असं जाणवतं की पी चिदंबरमनी सुद्धा ह्या गोष्टीसाठी खूप पिच केलेलं होतं, कारण त्यातला अर्थातच सबसिडी हा मुद्दा होता. पण आता लोध साहेब आपल्याला ते सांगतील की जी अनप्रेसिडेंटेड गोष्ट घडली आहे भारतामध्ये, कारण डिझेलची वाहनं आपण का खरेदी करतो, तर पेट्रोलच्या तुलनेमध्ये डिझेल हे स्वस्त असतं आणि जो छोटा दुकानदार, छोटा हत्तीवाला आहे, जो टमटम चालक आहे, त्याला असं वाटतं की 5-10 रुपये जर माझे वाचत असतील तर ते वाचायला हवेत. पण ते तसं होत नाहीये. सध्या पेट्रोल आणि डिझेल, इनफॅक्ट डिझेल हे जास्त महाग झाले पेट्रोलपेक्षा. काही मुद्दे लोध साहेबांनी मांडलेले आहेत आणि ते मला जास्त महत्वाचे वाटतात. मेनस्ट्रीम मीडियामध्ये कदाचित इतकी चर्चाही त्या मुद्द्यांची होत नाही. आणि ते मुद्दे काय आहेत हे लोध साहेब यांच्याकडे आपण जाऊया. ते रत्नागिरीमध्ये आहेत. पुन्हा एकदा सांगतो, ते महाराष्ट्र पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि कॉन्सोर्शियम ऑफ इंडियन पेट्रोलियम ह्या जी संघटना त्याचे ते उपाध्यक्ष आहेत. सो लोध साहेब, ही जी दरवाढ आहे त्याबद्दल तुमचं मत काय? तुमचं स्वागत आहे ह्या शो मध्ये खास. नमस्कार. ही दरवाढ कसं आहे की आम्ही बिलोनी दरवाढीवर बोलायचं नाही हा एक संकेत आम्हाला ऑइल कंपन्यांनी घालून दिलेला आहे. पण भारतामध्ये अजूनही खूप सामान्य जनता अशी आहे की त्यांना वाटतं पेट्रोल दर वाढवतात. सर, आपण थोडस याच्याकडे अभ्यासात्मक बघितलं तर जून 17 पूर्वी ह्या ज्या किमती कंट्रोल व्हायच्या, या दर 15 दिवसांनी किमतीमध्ये बदल व्हायचा. आणि त्याचं कारण असं होतं की ऑइल कंपन्यांना ह्याचं पूर्ण अधिकार नव्हते, असं पेट्रोलियम मिनिस्ट्री त्याचे कंट्रोल करत होते. आणि मग त्यावेळेला असं सांगितलं की आता ठीक आहे, दोन्ही पेट्रोल डिझेल हे सगळं आता आम्ही पूर्णतः त्यांचे मार्केटिंगचे अधिकार, किमतीचे अधिकार ऑइल कंपन्यांना दिलेले आहेत. तर ते आता आमच्या याच्यामध्ये शासनाचा काही रोल नाही. त्यामुळं डीपीसी नावाची एक सिस्टम त्यांनी जून 17 मध्ये इंट्रोड्यूस केली, डेली प्राइस चेंज. ज्या सिस्टमला आम्ही कडाडून विरोध केला, कारण त्यांना रोजच्या रोज आम्हाला कळणार आहे, आम्ही माल खरेदी करून तो पंपात येईपर्यंत रात्र होते आणि तो माल दुसऱ्या दिवशी रात्री आमच्या ऑइल कंपन्या कळवतील त्या दराने विकायचा आहे, अशी ती कन्सेप्ट आहे. तर आम्ही त्याला विरोध केला की आमचं मार्जिन एवढं थिन मार्जिन आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये ही सिस्टम आपल्याकडे अयोग्य आहे. आमची मंत्रिमंडळाबरोबर भेट झाली, त्यांना आम्ही सांगितलं की हे तुम्ही कशासाठी करताय ते आम्हाला सांगा. त्यांनी स्पष्ट सांगितलं की
आम्हाला ग्राहकाच्या बरोबर जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी ठेवायची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले जे काही चढ उतार आहेत त्याचा फायदा ग्राहकाला मिळाला पाहिजे. मी स्वतः धर्मेंद्रजी प्रधानना प्रश्न विचारला होता, मला एक उदाहरण म्हणून सांगा हे कसं होतं. पेट्रोल भरायला पंपावर गाडी घेऊन जाणार माणूस हा कसं याचा फायदा किंवा तोटा त्याचं कसं होईल हे सांगा. त्यांनी मला बोलू दिलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी थोडस दबावानेच ही 16 जून 2017 रोजी ही सिस्टम चालू केली आणि त्याच्यानंतर डेली प्राइस आम्हाला आमच्या माथी झालं, काही आम्हाला काही सुटका नाही. करताना सुद्धा अनेक टेक्निकल अँगल आहेत, त्याच्याविषयी नंतर बोलू कधीतरी. परंतु आजपर्यंत जर ऑब्झर्व केलं, माझ्याकडे सगळा डेटा मी शेअर करू शकतो की इंटरनॅशनल प्राइसेस आणि ऍक्च्युअली ऑइल कंपन्या जाहीर करत असलेल्या प्राइसेस याचं रिलेशन कुठे आम्हाला सापडलं नाही. आता मागचं जाऊ द्या, या महिन्यातली आपण केस घेऊया. गेल्या महिन्यामध्ये लोएस्ट पॉसिबल रेट वर्ल्ड मध्ये क्रूडचे झाले. सगळ्या आपल्या ऑइल कंपन्यांनी गव्हर्नमेंटनी त्याच्या खरेदी केली. आपण व्हॉट्सअपला चित्र पाहिली की किनाऱ्यावर आपली शिप तरंगतायत वगैरे, त्याच्यात तेल भरलेलं आहे. असं चांगली गोष्ट आहे. आम्ही स्वतः आमच्या फेडरेशन मधून सरकारला पत्र दिलं की तुम्ही आमच्या टँक्स वापरा, आमच्या टँकमध्ये तुम्ही माल ठेवा, खरेदी करा, भारताचा फायदा होऊ द्या, जसं आम्ही विकू तसे आम्ही आमच्याकडून पैसे घ्या, एवढंच आमची अट होती. हे सगळं बाजूला राहिलं आणि आता आपण जर पाहिलं तर 7 तारीख पासून दर वाढायला सुरुवात झाली. आज तारीख आहे 27 आणि ह्या दिवसातला जर आपण ट्रेंड बघितला तर जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये जी वाढ झालेली आहे. पेट्रोल दर डिझेल दर बदलतात का, त्याला 3 फॅक्टर आहेत महत्वाचे. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडची किंमत, दुसरं आहे रुपी व्हर्सेस डॉलरचा एक्सचेंज रेट आणि तिसरं आहे तुमच्या घरातले टॅक्सेस. प्रोडक्शन कॉस्ट काही रोज बदलत नाही, त्याची मॅन्युफॅक्चरिंग जी प्रोसेस आहे त्याची कॉस्ट जी असेल ती असेल. आता या 3 फॅक्टर पैकी जर आपण पाहिलं तर 7 तारीखला जी लेवल होती डॉलरच्या रेटची किंवा क्रूडच्या बॅरलची, तीच लेवल आज आहे. किंबहुना थोडासा क्रूड पडलाय काल आज सकाळला. मग अशा परिस्थितीमध्ये कोणती गोष्ट कंपेल करते सरकारला की ती वाढवावे दर. मग हे जे सरकारचा दावा आहे की ग्राहकांच्या हितासाठी आम्ही ही डेली प्राइसची सिस्टम आणली आहे, पण ती कुठे आहे. हे दर वाढवताना बेसिक दर जो फॅक्टरीमधून बाहेर पडतो गेट रिफायनरीच्या तोच वाढून येतोय. मग हे पैसे जातात कुठे. हे सरकार निव्वळ या तेलाचा व्यापारामध्ये सरकार इंटरेस्टेड झालेली आहे हे स्पष्ट दिसतंय. याचा दुसरा अर्थ असा की कोविडच्या आधी आपलं जे फिस्कल डेफिसिट होती ती जीडीपीच्या 6% 5% होती आणि आता जे अंदाज वर्तवले जात आहेत की पोस्ट कोविड नंतर आपला जो फिस्कल डेफिसिट आहे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून साधारणपणे 11 ते 12% पर्यंत जाईल अगेन्स्ट जीडीपी. सो तुम्हाला असं सजेस्ट करायचं आहे की हा जो मोठा आपण खड्डा म्हणू असं आपल्या भाषेमध्ये तो भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अल्टिमेटली तो ग्राहकाच्या खिशातनं वसूल केला जातोय, सर्वसामान्य लोकांच्या खिशातनं. मी यातलं अर्ध सत्य जे आहे त्याच्यावरच प्रकाश टाकू शकेन. खड्डे किती प्रकारचे आहेत आपल्या शासनामध्ये व्यवस्थेमध्ये हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण ते विना आधार त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल. एक मात्र नक्की आहे की आता कोणतेही कारण नसताना ग्राहकाच्या खिशात हा कमालीच्या मर्यादेच्या पलीकडे हात घातला गेलाय आणि तो त्याचं कोणीही काही कारण देत नाहीये. मला जरा तुमच्याकडनं हे समजून घ्यायचंय कारण हे अझम्पशन तर आहेच की जे काही पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात त्याला पेट्रोल पंप चालक जबाबदार असतात. सो आता जरा पेट्रोलचं जे प्राइस स्ट्रक्चर आहे ते काय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय आहे, देशांतर्गत काय चित्र तयार झालंय, भारतात काय आहे आणि पुन्हा महाराष्ट्रात कराच्या रूपाने काय होतंय आणि मग पुन्हा डिझेलवरती आपण जाऊ. आता साधारणपणे असं आहे की आपली इंडियन गव्हर्नमेंटची एक साईट आहे पीपीएसी, पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेल. या पीपीएसीच्या साईटवर तिन्ही ऑइल कंपन्या रोज स्वतःच्या किमतीचं ब्रेकअप लावणं त्यांचं बंधनकारक आहे. कोणीही भारतातला नागरिक ते बघू शकतो किंवा कुठलाही नागरिक.
गेल्या 16 तारीखपासून त्यांनी ह्या प्राइसेसचा अपडेट थांबवलाय. म्हणजे ट्रान्सपरन्सी इथंच थांबवली. का कुठे दर वाढतायत हे लोकांना कळत नाहीये. आता आपण रिव्हर्स तुम्ही थांबवतो मी. तुम्ही या संदर्भात काही विचारणा केली की हे का थांबलंय म्हणून? ती काय गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे ते, त्याला काय माझ्याशी संबंध येत नाही. माझा येताना बेसिक इन्व्हॉइस येतो कुठल्याही डीलरला येताना, आणि मला डीलरची या इन्व्हॉइसची प्राइस क्लिअर असते. त्याचा तर आता असं आहे, साधारणपणे जी किंमत आहे याची, ती डेपो प्राइस जी आहे, ही डेपो प्राइस मध्ये कस्टम ड्युटी आहे आणि ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत. आणि या डेपो प्राइसच्या कस्टम ड्युटीच्या चार्जेस मध्ये ऍड होते एक्साईज, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. आता ती 26, 27, 28 रुपयाच्या दरम्यान डेपो प्राइस आहे, बेसिक प्राइस म्हणता येईल. त्याच्यामध्ये एक्साईज ड्युटी आहे पेट्रोलची 32 रुपये 98 पैसे, डिझेलची 31 रुपये 83 पैसे. त्यानंतर मग महाराष्ट्राच्या व्हॅट पेट्रोलवरचा 25% आणि डिझेलवरचा 21% येतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारचा एक विशेष अधिभार आहे, जो की 10 रुपये 12 पैसे पेट्रोलला आणि 3 रुपये डिझेलला आहे. त्यानंतर आमचं डीलर मार्जिन ऍड होतं, की जे 3 रुपये 36 पैसे आणि 2 रुपये 20 पैसे आहे. आणि मग ग्राहकाला ती किंमत येते जी आज आलेली आहे. तर याचं पर्सेंटेज पाहिलं तर बेसिक किंमतच्या साधारण 200-2.25% पर्यंत टॅक्सचं प्रमाण आहे पेट्रोलवर, आणि डिझेलवर साधारण 165-67% आहे. इतके टॅक्सेस आहेत आपल्याकडे. आणि ह्या टॅक्सेस बद्दल यापूर्वी पण खूप चर्चा झाली आहे. मला थोडंसं रॅन्डमली तुमच्याकडनं समजून घ्यायचंय, कदाचित तो आकडा तुम्हाला लगेच पाठ नसेल. महाराष्ट्राचं पर डे कन्झम्पशन बिफोर कोविड, आपण तेवढाच विचार करू. आता इकॉनॉमी यू आणि व्ही फ्लॅटच्या त्या सगळ्या ह्याच्यात अडकलेले, त्यात नको जायला. सो बिफोर कोविड आपलं जे कन्झम्पशन पेट्रोल आणि डिझेलचं होतं, त्याचा सगळ्याचा विचार करता एकूण आर्थिक चित्र महाराष्ट्राच्या मर्यादेत काय तयार होतं? महाराष्ट्र सरकारचे उत्पन्नाचे 2 भाग जे कधी खिशात हात घालावे असे, पेट्रोल डिझेल आणि दारू हा विषय वेगळा आहे, मी आता बोलत नाही. पेट्रोल डिझेल त्यांना ऍडव्हान्स पैसे मिळतात सेंट्रल गव्हर्नमेंटला पण आणि महाराष्ट्राला पण. पेट्रोल पंप ही एकमेव जमात अशी आहे की माझा ग्राहक माझ्याकडून उद्या घेणार आहे, पण मी त्याच्या वतीनं आज टॅक्स भरतोय. मी जर 100 लिटर टॅक्स भरतो तर माझा 30% साधारणपणे ग्रॉस बोलतोय मी, 30% प्रॉडक्टवर 70% टॅक्स भरून मी शासनाला पेमेंट अगोदर करतो. तो माल माझ्या घरी आणतो, त्याच्यावर इव्हॅपोरेशन घेतो, ते 1% इव्हॅपोरेशन साधारणपणे माझं जातं, आणि मी 100 आणलेला माल 99 विकतो. जो माल मी विकत पण नाही त्याच्यावर देखील माझं टॅक्स भरणार ही आमची एकमेव पृथ्वी तलावरची जमात आहे. आणि त्याचं कुठलीही सुनवाई होत नाही, आम्हाला त्या बाबतीत गप्पा केलं जातं. आता महाराष्ट्राचा जो मार्चचा सेल आहे, मार्चचा सेल एक जो 10 दिवस शेवटच्या लॉकडाऊन आलं त्याच्यामुळे 30% ड्रॉप झाला. ठीक आहे. एप्रिलचा सेल 70% ड्रॉप झाला. मे महिन्याचा सेल थोडा वरती झाला, तरी सुद्धा हिस्टॉरिकल. हे सेल आम्ही कशाशी कम्पेअर करतो? अगोदरच्या महिन्याशी नाही, आदल्या वर्षाच्या त्याच महिन्यासाठी. आदल्या वर्षी करेक्ट. हा, तर आदल्या वर्षाचा, गेल्या वर्षीचा मे आणि यंदाचा मे पाहिला तर साधारणपणे 30%चा ड्रॉप अजूनही आहे. म्हणजे त्याचा अर्थ महाराष्ट्र शासनाला त्याच्यावर आधारित, त्या व्हॉल्यूमवर आधारित होणारं उत्पन्न कमी झालं. परंतु ते त्यांनी यांना अधिभार वाढवलंच आहे ना, त्यांनी त्यांचं कव्हर करायचा प्रयत्न केला. माझा थोडा प्रश्न वेगळा होता. माझा प्रश्न असा होता की आपण एक बेस पॉइंट म्हणून जानेवारी 2020 हा महिना पकडू. ह्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या ग्राहकांचं जे डिझेल आणि पेट्रोलचं कन्झम्पशन आहे ते साधारणतः किती असतं, आणि आता जी दरवाढ झालेली आहे त्याचा त्याला एक मोठी, कारण मला माहिती आहे लगेच सगळे आकडे तुमच्या डोळ्यासमोर येणं शक्य नाहीये, पण ह्या सगळ्या दरवाढीनंतर त्याला नेमका फटका किती बसतोय? हा सर, तुम्हाला सांगतो की पेट्रोलचे दर वाढले म्हणून कन्झम्पशन कमी होत नाही, किंवा घटले आणि घटले म्हणून कन्झम्पशन वाढत नाही, आणि याच गोष्टीचा शासन फायदा घेत असतं.
पेट्रोल डिझेलच्या दरामुळे कन्झम्पशनला फरक 2 दिवस दिसतो, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जागेवर येतो. त्यामुळं याचा पेट्रोल डिझेलच्या दराचा खपावर परिणाम होत नाही, तो तुमच्या इकॉनॉमिक्सवर होतो. त्याचं भाडं वाढतं, रिक्षाची भाडी वाढतात, टेम्पोचं भाडं वाढतं, असा परिणाम होतो. खपावर परिणाम होत नसतो. नाही, मी खपाबद्दल नाही बोललो. मी असं म्हणालो की आपण एक बेस महिना जानेवारी पकडू. कदाचित माझा प्रश्न मला तुम्हाला नीट आर्टिक्युलेट करून सांगता येत नाहीये, ती शक्यता अधिक असू शकते. जानेवारी महिन्यामध्ये जे काही कन्झम्पशन महाराष्ट्राचं असेल तेच कन्झम्पशन आता पोस्ट कोविड होणार आहे असं आपण गृहीत धरू, किंवा आता ते ग्रॅज्युअली वाढतंय असं आपण गृहीत धरू. सो गिव्हन सिच्युएशन मध्ये जानेवारीची तुलना केली तर दर चढे आहेत, जे की गेल्या 3-4 महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती असं काहीही घडलेलं नाहीये की ज्या कारणामुळे क्रूड ऑइलचे रेट हे जागतिक पटलावरती वाढतील. मग अशी स्थिती असताना साधारणपणे महाराष्ट्रातल्या ग्राहकाकडून अतिरिक्त किती पैसे वसूल केले जात आहेत असा माझा प्रश्न आहे. 5,000 कोटी, 10,000 कोटी, मोठी फिगर तुम्हाला सांगता आली तर तरी किती अॅक्युरेटच असेल. नाही, मला ती कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण आम्ही त्या दृष्टिकोनातून पाहत नाही तसं की, कारण महाराष्ट्राचं सेल 1,10,000 KL आहे. मी तो थोडासा आकडेवारीचा मोठा खेळ आहे, मी तुम्हाला नंतर कळवू शकेन. फाईन, हरकत नाही. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो प्रेक्षकांना की त्यांच्याकडनं मी ती आकडेवारी घेईन आणि आपणही ती मांडायचा प्रयत्न करू. अर्थात ती रॅन्डम असेल, परंतु लोकजी तुम्ही इनिशियली इंट्रोडक्शन मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे क्रूडचा दर, डॉलर आणि रुपयाचा विनिमयाचा दर आणि करांचे दर. सो मला आधी एका मुद्द्यावरती सांगा की क्रूडचा दर हे गेल्या महिन्याभरातलं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं चित्र काय आहे? 7 तारीखला ज्या दिवशी आपली दरवाढ सुरू झाली त्या दिवशीचा क्रूडचा रेट हा $37 होता आणि आजचाही दर $37 आहे. देर इज नो ग्रॅज्युअल ग्रोथ ऍज सच. थोडा एखादा डॉलर कमी जास्त होत असतो. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट अशी आहे की हे आता जे आपलं कन्झम्पशन चाललेलं आहे हे आजच्या मार्केटमध्ये खरेदी केलेल्या दरावर नाही चालू आहे. ज्या वेळेला गेल्या महिन्यामध्ये जे रेट्स ड्रॉप झाले होते त्यावेळेला आपल्या लोकांनी पुढच्या 3 महिन्याची खरेदी केलेली आहे. म्हणजे ते अजूनही माझ्या अंदाजाने ते $10 क्रूडचं आता कन्झम्पशन चालू आहे. आणि मग डॉलर आणि रुपयाचा विनिमयाचा दर सेम 75 रुपीच्या रेंजमध्ये आहे, तसंच आहे, काही बदल नाही. आणि कराचेही दर वाढलेले, कराचेही दर तेच आहे, काहीही स्ट्रक्चर बदललेलं नाही. एक्साईज आहे. त्याचा अर्थ मी प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की हे आरोप सातत्यानं होत आलेले आहेत, खास करून मोदी सरकारवरती, की आंतरराष्ट्रीय पातळीवरती क्रूड ऑइलचे रेट हे ऍज इट इज असताना, किंवा बऱ्याच वेळेला ज्यावेळेला मनमोहन सिंहचं सरकार पाय उतार झालं त्यावेळेला मला आठवतं की ते 156-160च्या पातळीवरती गेलेले होते पर बॅलर, आणि काही वेळेला ते 180ला टच केलेले होते. सुदैवाने मोदी सरकारच्या की त्यानंतरचे दर एवढे घसरले आणि तो एक आपण ज्याला एक बोनांझा म्हणतो, एक लॉटरी म्हणतो, अशा अर्थाची लॉटरी खरं तर मोदी सरकारच्या पहिल्या 5 वर्षाच्या कालखंडात मिळालेली होती. पण तेव्हाही तो आपल्या ग्राहकांना त्याचा दिलासा अजिबात मिळाला नाही. त्यातलं राजकारण सोडून द्या, पण लोकजी मला असं म्हणायचंय की एक जबाबदार सरकार, आपण युटोपियाबद्दल बोलतच नाही आहोत, आदर्शवादी राज्याबद्दल बोलतच नाही आहोत, पण एक जबाबदार सरकार म्हणून अशा सरकारची ही जबाबदारी नाहीये का की जर तुम्ही आंतरराष्ट्रीय दराशी डोमेस्टिक प्राइस हे कनेक्ट केलेले आहेत तर त्याचा लाभ हा ग्राहकांना मिळालाच पाहिजे? सर, नक्की तुम्ही म्हणताय हे 100% असंच असायला हवं, परंतु या शासनाशी विविध कारणांनी आमचं पेट्रोलियम संघटनांचं बोलणं होत असतं. परंतु आमचं जे ऑब्झर्वेशन आहे, दर हा आम्ही त्यांच्याशी करत असलेल्या विविध गोष्टीच्या 10 गोष्टीतली एक गोष्ट आहे. पण अजूनही 9 गोष्टी अशा आहेत की आमची पेट्रोल पंप जमात शिल्लक राहायला हवी असेल तर त्याच्यासाठी अस्तित्वासाठी आम्हाला काही गोष्टी त्यांच्याकडे आम्ही चर्चा करतोय, तर त्याचं देखील काहीही ऐकून घेतलं जात नाही. जे त्यांना करायचंय तेच केलं जातं. उदाहरणार्थ मी त्याच्यावर जाऊया ना, गोवाचा विषय वेगळा आहे, परंतु अल्टरनेट फ्युल आली, ज्या वेळेला आपण पेट्रोल डिझेलवर आहोत त्याच वेळेला इलेक्ट्रिकल आलं, बायोडिझेल आलं,
तुमचं सोलार आली अनेक सोलार आली, अशा काही काही गोष्टी आल्या आणि त्याला सीएनजी आलं, एलएनजी आलं योगातल्या, अशा गोष्टी आल्या. तर आमचं म्हणणं काय, हे येणारच आहे. आपण प्रगती, टेक्नॉलॉजी ही बदल घेतलाच पाहिजे. परंतु ज्या वेळेला अशा गोष्टींचा येतंय बाजारामध्ये, त्यावेळेला असं नाही म्हणू शकत ना की काही वेळी टॅक्सी आली, तुम्ही आता घरी बसाने फक्त उभरच चाल, तुम्ही या. काही वेळेच्या टॅक्सीवाल्याचं काहीतरी पुनर्वसन करायची एक व्यवस्था असली पाहिजे, किंवा तो त्यांनी ती उबर चालवायला घेतली पाहिजे, पण त्याला ऍक्सेस तरी राहिला पाहिजे. आज पेट्रोल पंपची जमात अशी आहे आमची की आम्हाला वन्स यू आर अ डीलर, यू आर डीलर फॉर एव्हर. आम्हाला त्यातून बाहेर पडायचं पण येत नाही. तर अशा गोष्टींसाठी ज्या वेळेला आम्ही या संस्थांकडे आमच्या विविध समस्या घेऊन जात असतो, त्यावेळेला कधीही काही सुनवाई नाही. 2017 पासून त्यांनी आमची मीटिंग घेतलेली नाहीये. तर दर हा त्यांना चर्चा करण्यासारखा गोष्ट वाटतच नाहीये. तर आम्हाला तर त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं फारच निराशा आहे आमची या बाबतीत केलेली चर्चा. अल्टिमेटली असं सजेस्ट करू इच्छित आहे की जे परसेप्शन आहे की देर इज नो वे टू कम्युनिकेट विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. 100% सर. हा, परफेक्ट तसंच आहे. नो वे टू कम्युनिकेट इव्हन विथ द पेट्रोलियम मिनिस्टर लाईक धर्मेंद्र प्रधान. मी तुम्हाला 40 माझी पत्राची कॉपी पाठवून देऊ शकेन की ज्याचं एकही उत्तर आलेलं नाही आम्हाला. वन वे कम्युनिकेशन. फायनली माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की अल्टिमेटली ह्याच्यातला जो सफरर आहे तो सफरर तुम्हाला काय फीडबॅक देतो, आणि ह्या प्रश्नानंतर आपण थांबूया. थोडस काय आहे की लोकांचा इलाजच नाही आहे. ग्राहकांची आमची रोज शेवटी एंड प्रॉडक्ट एंड युजरशी संवाद साधणारे आम्हीच आहोत. आमच्या पंपाची जे डिलिव्हरी सेल्समन आहेत ते असतात. आणि एका गोष्टीचं तुम्हाला मी सांगतो की दुर्दैवानं ह्या शासनाला किंवा कुठल्या या सिस्टमला ऍडव्हान्टेज मिळतो. पूर्वी आमच्याकडे पेट्रोल टाकायला एखादा मनुष्य यायचा आणि तो म्हणायचा की मला 2 लिटर पेट्रोल सोड आणि पैसे द्यायचा. त्यावेळेला त्याला कळायचं की 2 लिटरचं किती आहे. आत्ता तो मनुष्य येतो, तो सांगतो मला 100 रुपयाचं पेट्रोल टाक. ओके. त्याला हे कळत नाही की काल 100 रुपयाचं किती मिळालं आणि आज 100 रुपयाचं किती. ही भल्या भल्या चांगल्या लोकांच्या बाबतीत घडणारी गोष्ट आहे. तो आज 100चं टाकतो, मी जातो, त्याची गाडी कमी चालते त्या 100 मध्ये, कारण आमचा रेट वाढलेला असतो. त्यामुळे जेवढी ती गोष्ट रोज ग्राहकाला झोंबायला पाहिजे ती लगेच तिथे झोंबत नाही. त्याचा दिवस निघून जातो, शासनाला तेवढंच बरं पडतंय. करेक्ट. मग अग्री आहे मी तुमच्याशी, कारण जो आउटब्रेक किंवा जे आउटक्राय असायला हवा होता तो नाहीये, पण तो फेसबुक वरती दिसतोय. आणि खास करून तुम्ही ज्या रत्नागिरीतनं बोलत आहात त्या रत्नागिरीचेच काही माइलस्टोन लोकांनी टाकलेले आहेत. तुमचं मायलेज कमी झालं असेल तर आपण किलोमीटरच जवळ करू, गव्हर्नमेंट रिअलाइज आणि लोकांनाही समाधान वाटेल. तो प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की ज्या बॅकस्टेज ह्या पुस्तकाचा मी उल्लेख केला आणि ज्याचं इंट्रोडक्शन मी दिलं होतं, ज्याला आपण स्ट्रक्चरल रिफॉर्म्स म्हणतो, ते स्ट्रक्चरल रिफॉर्म्स न झाल्यामुळं जी सहज आणि सोपी गोष्ट आहे ते करण्याचा हा प्रयत्न. काही उदाहरणं आपण बघूया. एअर इंडिया सारखं गोष्ट होती की जी तुम्हाला प्रायव्हेटाईज करता आली असती. अशा अनेक पीएसयूज होत्या की ज्या पीएसयूज मध्ये प्रायव्हेटायझेशन तुम्हाला आणता आलं असतं. अशा अनेक गोष्टी होत्या की ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेशी आपण निगडीत झालो असतो, तर अनेक गोष्टी आणि अनेक बदल आपल्याकडे झाले असते. दुर्दैवाने आपण असं म्हणू शकतो की नरेंद्र मोदी यांना ज्या उत्साहात आणि ज्या आशावादाने लोकांनी निवडून दिलं होतं, खास करून ते खुल्या मार्केटचा रिफॉर्मचे समर्थक बनतील आणि वाजपेयीचा एरा ज्यांनी बघितलेला आहे त्यांना तो आशावाद होता, तो आशावाद काही फुलफिल होताना दिसत नाही. आणि त्यामुळं मग मार्केट स्टॅग्नेटेड आहे, जीडीपी डाऊन झालेली आहे. नोटाबंदीनंतर सगळ्या प्रगतीच्या रस्ते आपले अडखळत सुरू होते आणि त्यात आता कोविड आला. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमच्या माझ्या लोध साहेबांच्या खिशातनं पैसे काढून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि मी असं म्हणेन की कोणताही अर्थशास्त्रज्ञ असं म्हणेल की हे निषेधार्ह आहे. आपण थांबूया इथे लोध साहेब. थँक्यू सो मच. तुम्ही खूप सोप्या साध्या भाषेत आणि महत्वाचं म्हणजे हसत खेळत तुम्ही आम्हाला हे सगळं सांगितलं. थँक्यू. सी यू अगेन. थँक्यू सर. बाय बाय. बाय.